नमस्कार सर्व विद्यार्थी व पालक. एक दिवसापूर्वी NTA एक ऑफिशियल नोटीस रिलीज झाली आणि त्यामध्ये त्यांनी अपार ID रेडी करण्याचं सांगितलेलं आहे. तर APAAR अपार ID याचा फुल फॉर्म असा आहे की ॲटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री. ही प्रत्येक विद्यार्थ्याला रेडी करायला सांगितलेली आहे. कशी रेडी करणार हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर असं आहे की सर्वात महत्त्वाचं ऑफिशियल डॉक्युमेंट जे असतं आपलं, तर ते 10ची मार्कशीट किंवा आपण सनद म्हणतो. अकॉर्डिंग टू 10th मार्कशीट और सनद, त्याच्यावर जे नाव आहे आणि त्याच्यावर जी डेट ऑफ बर्थ आहे ती सर्वप्रथम आपल्या आधार कार्डवर असली पाहिजे. आणि जर मग या दोघांमध्ये काही मिसमॅच असेल तर आपल्याला आधार कार्ड अपडेट करून घेणं गरजेचं आहे. आधार कार्ड अपडेट करत असताना आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. आणि मग जर आधार कार्ड आणि आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल विथ करेक्ट नेम अँड डेट ऑफ बर्थ, तर त्यानंतर आपण गव्हर्मेंटच्या डिजिलॉकर ॲपमध्ये जाऊन आपण अपार ID रेडी करू शकतो. जर आपण गुगलला गेलो आणि गुगलला डिजिलॉक सर्च केलं तर एक ॲप्लिकेशन येतं, एक साईट येते. त्या साईटला ओपन केल्यानंतर आपण तिथे साइन इन करून घ्यायचं आहे. ज्यांचं अकाउंट डिजिलॉकरला नसेल त्यांनी तिथं विचारलेली इन्फॉर्मेशन डिटेल फिलअप करायची आहे. तिथं एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन विचारली जाते, तुमचा आधार नंबर, आणि आधार नंबरला लिंक असलेल्या मोबाईलवर एक OTP येतो. त्यानुसार आपल्याला ते OTP टाकून डिजिलॉकरचं साइन इन करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग डिजिलॉकर ओपन झाल्यानंतर तिथे अपार ID सर्च करायचं आहे. त्यामध्ये अपार ID सर्च केल्यानंतर एक फॉर्म येतो, त्याच्यामध्ये जी आपली बेसिक इन्फॉर्मेशन आहे तर ती आपल्याला तिथं फिलअप करावं लागेल. तिथं विचारलेली इन्फॉर्मेशन ही 10चा रोल नंबर, 10चं पासिंग इयर किंवा ॲडमिशन इयर आपल्याला मेन्शन करायचं आहे. आणि त्यानुसार इन्फॉर्मेशन फिलअप केल्यानंतर आपला आधार कार्ड, ज्याप्रमाणे आपलं आधार कार्ड असतं त्याप्रमाणे आपलं अपार ID जनरेट होऊन येणार आहे. ओके, तर जी इन्फॉर्मेशन भरायची आहे ती अकॉर्डिंग टू 10th मार्कशीट आपल्याला फिलअप करायची आहे. याची विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी दक्षता घ्यायची आहे. यस, थँक्यू. काही अडचण आली तर कॉल करू शकता.